आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. दक्षिण भारत जैन सभेची वीर सेवा दल ही सशक्त युवा शाखा आपल्या अनेक विधायक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कृषी, अर्थ, सहकार क्षेत्रात गेल्या 46 वर्षापासून निरंतर कार्यरत आहे. ही संघटना व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, पर्यावरण, प्रदूषण, जलसंवर्धन, संस्कार संवर्धन, सेवा, समर्पण, व्यक्तिमत्व विकास अशा अनेक विधायक उपक्रम संयोजनाच्या माध्यमातून समाजाच्या सेवेत कार्यरत आहे. सेवाभावी संघटनेचा 46वा वर्धापन दिन, कृतज्ञता व चेतना सन्मान सोहळा रविवार 26 जानेवारी रोजी 2025 रोजी बोरगाव येथील श्री आदिसागर जैन गुंफा येथे संपन्न होणार असल्याची माहिती चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली. आज बोरगाव येथे कर्नाटका जैन असोसिएशनचे संचालक युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. वर्धापन दिनाचे औचित्य साधून वीर सेवा दलाच्या वतीने आजपर्यंत जैन समाजातील मुलांना शिष्यवृत्ती देणारे संस्थेचा कृतज्ञता सन्मान तसेच शाखा नोंदणी अभियान 2025 अंतर्गत उच्चांकी सदस्य नोंदणी केलेल्या शाखांचा चेतना सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सभेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या दिनदर्शिकेचे अनावरण ही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमास दक्षिण भारतीय जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेबजी पाटील व चेअरमन दत्ता डोरले, मुख्य महामंत्री अजित पाटील, खजिनदार संजय शेटे सह खजिनदार अरविंद मजलेकर, ट्रस्टी अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील व प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक ND बिरनाळे उपस्थित राहणार आहेत. तसेच अशोक जैन, सिद्धापा नागनूर, रावसाहेब कुन्नोरे, अनिता पाटील, अजितकुमार भंडे, विद्यासागर मानगावे यांचीही उपस्थिती असणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेवटी बाळासाहेब पाटील यांनी केले. बैठकीस वीर सेवा दलाचे व्हाईस चेअरमन सुभाष मगदुम, अभय कुमार करोले, अभय पाटील, सुनील पाटील, आनंदा उगारे, राजू मगदुम, सचिन बिंदगे, अभय कुमार मगदुम आदी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.